शेतकरी मित्रांनो नमस्कार. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गेली 2 दिवस झालं मी जळगाव मधल्या अनेक शेतकऱ्यांपर्यंत जातोय. खरं तर जळगाव म्हणलं की केळीची राजधानी आली. खरं तर इथले शेतकरी अतिशय महत्वाचे मध्ये केळी पिकामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतात. खरं तर केळी शेती यांच्या अगदी पूर्वजनापासून हे केळीचं पीक आलंय. खरं तर इतिहासामध्ये ह्या केळीचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज पासून हे पीक या भागामध्ये असल्याचं सांगितलं जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे इथली जमीन इतकी सुपीक आहे. असे एक म्हण आहे पहिले की अगदी माणूस जरी पेरला तर या जळगावच्या शेतीमध्ये माणूस देखील उगवून येईल, अशी म्हण या जळगावच्या शेतीमध्ये आहे. खरं तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेण्याचं काम या भागातले खरं तर शेतकरी करतात. आणि खरं तर केळीचं नियोजन मी जाणून घेण्यासाठी आता गोरगावले बुद्रुक तालुका चोपडा येथील शेतकरी हर्षल पाटील यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये आलोय. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत संपूर्ण जिकडे बघील तिकडे जिकडे नजर जाईल तिकडं या भागामध्ये केळी मोठ्या प्रमाणात दिसते. या केळीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर केळी मार्केटमध्ये खाल्ली आणि केळी जर ती गोडले चांगली असेल ती ओळखायची ती जळगावची केळी. संपूर्ण भारतामध्ये या जळगावचा चांगल्या पद्धतीचा क्रमांक या केळीमध्ये लागतोय. खरं तर मानांकन देखील या शेतकऱ्यांना इथल्या भागातल्या केळीसाठी मिळल्या. खरं तर आज योगायोगाने ज्या शेतामध्ये आलोय पाटील साहेबांचे त्याची हार्वेस्टिंग देखील चालू आहे. खरं तर हार्वेस्टिंगचा दर, एकरी टनाचं उत्पन्न आणि त्यासोबत संपूर्ण नियोजनाची माहिती आपण पाटील साहेबांकडून घेऊया. तुमचं या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय आज हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉटला. खरं तर सगळ्यात महत्वाचं आमच्या शेतकऱ्याला एक प्रश्न असतो महत्वाचा म्हणजे दर किती भेटला आणि ऍव्हरेज काय निघतंय? ऍव्हरेज प्रति गळाची रास जी आहे ती 22ची आहे. 22 किलो 22 किलो पर्यंत प्रति गळाची. बरं. हा, आणि मागच्या वेळेस 1700 रुपये दर मिळाला होता. 1700 रुपयाचा दर. हो. काय सरासरी पैसे एखाद्या? आपलं सर्व डिपेंड आपल्या भावावरच असतं. बरं, पण तरी कमीत कमी दर धरून चालायचं. कमीत कमी 13-14-15 रुपये रेंज असते. 14-15च्या रेंज मध्ये बऱ्यापैकी पैसे घडतात. आणि एकरीच्या हिशोबापेक्षा हजारी जर दर पकडला तर हजारी 3-3.5 लाख रुपये तरी उत्पन्न मिळते. बरोबर. खरं तर या भागामध्ये बघितलं पाणी मोठ्या प्रमाणात आहे. आमच्या भागामध्ये पण पंढरपूरला सोलापूरला पाणी भरपूर आहे, पण लोक केळीच्या पडत नाहीत जास्त, कारण लोकांना आम्हाला ऊसाची सवय लागली. ऊसामध्ये परवडते केळी, चांगले पैसे होते केळी. हो, परवडते ना. जर दर 13-14च्या अलीकडे जवळपास असले 15 पर्यंत तर केळी पुरते. बरं, तुम्ही कधीपासून केळी हातामध्ये घेतली किंवा तुम्ही कधीपासून करताय? मी आता जवळजवळ 13 वर्षापासून शेती करतोय. 13 वर्षापासून शेती हातात घेतली. किती एकूण क्षेत्र? क्षेत्र एकूण 45 एकर आहे. 45 एकर. त्यातली केळी किती? निम्मे क्षेत्र केळीच आहे. 20-22 एकर. 20-22 एकर केळीच आहे. बरोबर आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण नियोजनाकडे जाऊया. खरं तर तुमची प्रॅक्टिस काय आहे केळीमधली? एवढ्या वर्षात तुमचा अनुभव काय सांगतोय आमच्या दर्शकांना देखील ऐकायला महत्वाचं असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे केळी ज्या तुम्ही लावता त्यावेळी जमिनीची मशागत कशा पद्धतीने करता? आधी परंपरागत प्रमाणे नांगरटी वखरणी वगैरे सगळं केलं. आधी सुरुवातीला जेव्हा वडीलधारे जे करायचे शेती त्यांच्यामध्ये मी थोडासा बदल केला. कारण की आधी सुरुवातीला खोडवा पद्धत होती, पारंपरिक शेती पहिली की खोडवा सरीतच लावायचे. आता ते सरीत न लावता आम्ही बेडवर शिफ्ट झालोय. बरोबर. कारण की बेडवर चांगल्यापैकी वजन आणि दर्जाचा आपला चांगला दर्जाचा घड जो आहे तो मिळायला लागला. त्याच्यामुळे आम्ही सारीचं बंद करता बेडवर शिफ्ट झाला. बरोबर. खरं तुमच्या केळीचे अंतर बऱ्यापैकी अगदी जवळ आहेत. आमच्या भागातले केळी अंतर भरपूर असतं मोठ्या प्रमाणात. का जवळ असं तुमच्या, म्हणजे कशासाठी तुम्ही जवळ ठेवता अंतर? ते आमच्या सीझन नुसार असते. कारण की आता जे लागवड जी आहे या आता हे 1 मे ची लागवड आहे. 1 मे ची लागवड आम्ही 6x5 करतो. बरं. जे आपले ठिबक सिंचन आहे तिचं अंतर आम्ही 6 वर ठेवतो. आणि जे 2 रोपांमधलं जे अंतर आहे ते 5 फुटावर ठेवतो. बरोबर. कारण की काय आहे, हे नवतीचा सीझन मानला जातो. नवतीमध्ये काय होतंय, झाडाची डेव्हलपमेंट चांगली असते. बरोबर. आणि पानं मोठे आणि अरुंद असल्यामुळे बगीचा हा दाटला जात नाही. बरोबर. 6x5 अंतरामध्ये. त्याच्यामुळे दर्जा आपला झाडाची जे गुणवत्ता आहे, वजन, ते ह्या अंतराला व्यवस्थित येतं. बरोबर. आणि तुमच्या भागामध्ये टेम्परेचर पण भरपूर आहे. हो, ऊन भरपूर असते, त्यामुळे ते ऊन आतमध्ये शिरून ते पण त्या पाठीमागचा एक उद्देश असू शकतो असं माझं म्हणणं. असं असते तसं काय? नाही, तसं असतं ना. आता ह्या जो सीझन आहे हा सीझन लवकरात लवकर माल तयार करणारा सीझन आहे. बरोबर. आता या अंतरामुळे काय होतंय, माल आपलं केळी जी आहे ती पटकन खाली होते. बरोबर.
आणि वजन पण जोरदार वाढून येते. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आणि त्याच्यामुळे काय होतंय, हवा पाणी झाडाला व्यवस्थित मिळाल्यामुळे बरोबर. वजन पण चांगल्यापैकी येते. बरोबर. सगळ्यात त्यासोबतच बेसल डोस अतिशय महत्वाचं. ज्यावेळेस तुम्ही रोप आपल्या शेतामध्ये लावता हा, त्या बेडवरती, त्या बुंद्यावरती बेसल डोस टाकणं महत्वाचं, शेणखत महत्वाचं आहे. शेणखत तुमची महत्वाचं. काय प्रॅक्टिस आहे इथं? मी ज्या वेळेस नांगरटी वगैरे तयारी असते माझी, हा. बेड वगैरे पाडून घेतो, त्याच्यावर आधी शेणखत टाकून घेतो. शेणखत टाकल्यानंतर परत बेड पाडून रोटावेटर कल्टिवेटर चालून बर. ते बेड तयार करून घेतो. नंतर मग रोपांची आखणी करून घेतो की कोणत्या पद्धतीने आपल्याला एका ओळीत लावता येईल बरोबर. असं माइंड सेट करून व्यवस्थित 2 ओळींमधलं अंतर, नंतर 2 रोपांमधलं अंतर, हा. ते आखणी करून रोप लावण्याला ते सोयीस्कर जातं. बेसल डोसला काय काय टाकतो मी? बेसल डोसला 10-26-26 ते जर उपलब्ध असलं तर ते टाकतो, नाही तर 24-24-0 आहे. या ज्या बेसल ग्रेड आहेत आपल्या ग्रॅन्युअल मधल्या त्या, आणि नंतर मनशाचं प्रोडक्ट म्हटलं क्लिक SF आहे, कॅल्शियम कॅल्बोर आहे, रिक्लेम आहे. बर. हजारी एक बॅग रिक्लेमचे 50 किलोची येते ती. हजारी एक बॅगच्या गणित ठेवलेलं आहे बेसल डोसला. खर्च किती होतो एकूण बेसल डोसचा? बेसल डोसचा सगळा एका डोसाचा जर खर्च धरला तर 28-30 हजार रुपयापर्यंत जातो. बरोबर. हा. खर्च सगळ्यात केळीमध्ये चॅलेंज असतं पोंगा भरणी चॅलेंज असतं, आणि ते महत्वाचं असतं. पोंगा भरणी तुम्ही जेवढी चांगली करता शेतकरी, तेवढं तुम्हाला परत त्या केळीची वेल चांगली होणार आहे, साईज चांगली होणार आहे. पोंगा भरणी तुम्ही किती वेळा करता आणि त्याच्यामध्ये काय काय करता? पोंगा भरणी कमीत कमी 2 वेळेस तरी करतो आम्ही. त्याच्यामध्ये आपलं मनशा कंपनीचं जे 12-61-0 जे आहे ते पहिल्या वेळेस ते घेतो. नंतर 30-10-10 ही ग्रेड जे आहे, नंतर 13-40-13 आहे. त्याचा सेपरेटली रॅन्डमली तर काही नाही करत, सेपरेटली ड्रिंचिंग पोगे भरणी करतो आम्ही. बरोबर. खरं पोंगा भरणी झाल्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचा बुंदा देखील अतिशय महत्वाचा पाहिजे. खरं त्याची साईज ठरवते, बुंदाची साईज वरून तुमच्या घडाची साईज त्या ठिकाणी ठरवली जाते. आज तुमच्याकडे काय सांगतील लोक? बुंद्यासाठी 0-52-34 आहे, 60-20 आहे मनशा जे आपल्या ग्रेड उपलब्ध आहेत. नंतर जे आपलं 0-9-46 वगैरे त्या ज्या ग्रेड आहे नवीन निघाले त्यांचा वापर आम्ही केलाय. बरोबर. तुमची आता साईज जर बघितली केळी अतिशय चांगली साईज आहे, लांबी पण चांगली आहे, झाडावरती केळ पण म्हणजे फण्या पण भरपूर आहेत. त्यासाठी काय केलं म्हणजे केळी चांगली वेली पाहिजे, त्यासोबत चांगले ते शायनिंग करायला आली पाहिजे. शायनिंग साठी मॅपासोल, बिक्समोर आणि झिंग स्टार आहे. बरोबर. त्याचा उपयोग केलाय आणि त्याचा स्प्रे पण घेतलाय मॅपासोल सोबत, झिंग स्टार आणि कॅल्बोर. बरोबर. ब्रिक्समोर. बरोबर. तर त्यासोबत ह्याच्यामध्ये व्हायरस किंवा रोग कोणते येतात तुम्ही ओळखता कसं, त्याच्यावरती तुमच्या उपाययोजना काय असतात? व्हायरस म्हणजे सर्वात आधी म्हणजे CMV ओळखावा लागतो. CMV मुळे रोप बसण्याचं प्रमाण जास्त वाढतं, आणि तो जर प्लॉट मध्ये वाढला तर रोपांचं प्रमाण कमी होतं आणि प्लॉट जो आहे तो एकसारखा दिसत नाही. बर. आता समजा 4 एकरामध्ये आपण जवळजवळ 6,000 रोप लावतो, आपल्या उत्पन्नाचा रेशो जे आहे तो एकदम खाली येऊन जातो. आणि सर्वात महत्वाचं CMV जो हा रोग आहे तो ओळखणं गरजेचं आहे. बरोबर. सुरुवातीलाच असतो, ते पानावरती येतं. त्याच्याने पोगे जे वर आपलं मेन पोगा जो असतो ना तो खराब होतो. बरोबर. तो ओळखणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता ह्या वर्षी अंदाजे 4 एकरातलं काय धरले उत्पन्न? आता तर सध्या कटिंग चालू आहे. तरी पण एक अंदाज असतो शेतकऱ्याला की यावेळेस एवढं निघण्याची शक्यता आहे, एवढं किती टनापर्यंत अंदाज कितीपर्यंत? तरी 1200 टनापर्यंत निघाल पाहिजे. 1200 टनापर्यंत. काय होतील एकूण पैसे? 1200 सरासरी मी बाजार भाव 1300-1400चा पकडलाय. एकूण खर्च जर म्हटला तर एक प्रति झाड 90 रुपये आहे. माझा तरी 90 रुपये आहे प्रति झाड. आणि हे 4 एकरामध्ये जवळजवळ 6,000
आपण रोपं लावलेले आहेत. बरोबर. हा म्हणजे तो टोटल खर्च जातो 4, 4.25, 4.5 लाखापर्यंत हा हा टोटल बागेला खर्च आहे. 17 लाखाचं उत्पन्न धरलं वरती 4 लाख जरी सोडलं तरी पण 12-13 लाख रुपये 12-13 लाख रुपये अपेक्षित आहेत. हा, आणि 10 महिन्याच पीक आहे. नाही, 12 महिन्याचं पीक. 12 महिन्यापर्यंत हा, होऊन जातात पैसे. म्हणजे 12 महिन्यापर्यंत हा. जी लागवड आहे ती टोटल संपते. बरोबर. आता तुम्ही सातत्यानं मनसे मार्केटिंगचा उल्लेख तुमच्या करत होता की हा. बेसळ हे वापरते. हो. त्यांचं काय किती योगदान आहे केळी शेतीमध्ये? मी जवळजवळ 12 वर्षापासून ते वापरतोय. 12 वर्षापासून. हो. बर. हा त्याच्यामुळे आपले मनशाचे जे साहेब आहेत, हा. भूपेंद्र पाटील हा साहेब, हा त्यांची माझी गाठ झाली. हम्म. ते आधीपासून माझे वडील वापरतच होते. बरोबर. हा हा मग मी जेव्हापासून शेतीमध्ये उतरलो हम्म. तेव्हापासून त्यांनी गायडन्स हा. केलंय मला बरोबर. सुरुवातीपासून. हम्म. आणि माझी इच्छा कशी, म्हणजे 2-3 वर्ष मी त्यांचं वापरून बघितलं. हम्म. मनशा कंपनीचे जे प्रोडक्ट आहे हम्म. ते 2-3 वर्ष वापरून सुरुवातीला. बघितलं सुरुवातीला. हा. मग त्याच्यावर मला विश्वास बसला हम्म. की मनशा कंपनीचे आपले जे प्रोडक्ट आहेत हम्म. ते दर्जेदार आहेत. बरोबर. वापरायला काही हरकत नाहीये. महत्वाचं आहे ते. महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी 12 वर्षापासून त्यांच्याशी संलग्न आहे. हा. विश्वास बसलाय. आणि विश्वास बसलाय. हा हा त्यांनी डोळे बंद करून मी त्यांच्यावर विश्वास ठेवतो. त्यांना विचारून घ्या वाटलं. हा. अतिशय महत्वाचं म्हणजे मनसे मार्केटिंगच्या साथीने जवळपास 12 वर्ष आता शेतकरी एकाच कंपनीशी जोडून राहतोय म्हणल्यावरती त्या कंपनीची क्वालिटी असेल, त्या कंपनीची गुणवत्ता असेल आणि त्यासोबत त्यांची असणारी सर्व्हिस असेल अतिशय महत्वाची असते. कारण शेतकरी हा सहजासहजी कुणावरती विश्वास ठेवत आणि विश्वास ठेवला तर त्या कंपनीला असेल किंवा त्या प्रतिनिधीला असेल कधी सोडत नाही. कधी हे उदाहरण या जळगावमधून अनेक शेतकऱ्याकडून आपल्याला बघायला मिळते. खरं तर प्रामुख्यानं 4 एकर प्लॉटवरती अशा पद्धतीचं जवळपास 17-18 लाखापर्यंत उत्पन्न केळीतून शेतकऱ्याला मिळते. 4-4.5 लाख रुपये जरी खर्च सोडला तरी पण 12-12.5-13 लाखापर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांना वर्षाकाठी त्या ठिकाणी मिळते. त्यामुळे जळगाव म्हणले की केळी हे उदाहरण त्या ठिकाणी सातत्यानं आपल्या पुढे येईल. आणि अशा शेतकऱ्यांना, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला जर मनसे मार्केटिंग सारख्या कंपनीची जर साथ भेटली तर तुमच्या उत्पन्नामध्ये अजून त्या ठिकाणी वाढ व्हायला फरक वाढणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला देखील इथून पुढच्या भविष्यासाठी शेतीसाठी खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ थांबूया. धन्यवाद.